आता काय आहे फायर एक्सटिंग्विशर. काय फायर एक्सटिंग्विशर आग विझवण्याचं काम करतोय. हा आग विझवण्याचं काम करतो. आता तुम्हाला चेक करताना बघायचं आहे फायर एक्सटिंग्विशर वापरताना जर प्रेशर नसेल, आता याच्यामध्ये जास्त प्रेशर नाही, थोडं प्रेशर, त्यामुळे जास्त प्रमाणात पावडर बाहेर येणार. पण याचं जर प्रेशर चांगलं असेल तर अगदी जोरात याच्यामधून पावडर बाहेर येते. ABC म्हणजे काय? तांबरे सांगा रे चला. ABC म्हणजे काय? ABC मोटरवाले सांगा. तुमचंही झालंय. ABC म्हणजे त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे फ्युएल असतात. A म्हणजे त्याच्यामध्ये लाकूड असतात, B म्हणजे तुमचे लिक्विड, C म्हणजे गॅस आणि D म्हणजे काय? मोटरवाले पावडर नाही रे, फ्युएल मेटल होणार काय D टाइप मध्ये. तर याच्यामध्ये आता A, B आणि C प्रकारचे जे काही आग लागणार आहे त्या सगळ्यांना विझवता येईल. आता सर तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवतील. उघडायचा कसा आणि मारायचा कसा. पहिलं काय केलं मी, सील होतं, त्याच्यानंतर एक पिन असते हँडलला. हे बघा, जे आपण हँडल धरून उचलतो ना त्याला ते एक पिन असते. हे बघा, पिन अशा रीतीने बसवलेली असते की तुम्ही दाबलात तरी हा ओपन होणार. आता हा ओपन झाला. हे बघा, हे दाबायला लागतं आणि आतमध्ये एक लिव्हर आहे, तो दाबला जाईल. बघा, पहिला हॉर्नचा पाईप आता प्रेशरवर अवलंबून. हे बघा, येतो ना गॅस. अरे पावडर वाला पावडर एवढा असतो की कागदासारखी वस्तू उचलूनच बाजूला जाते. ते लाकूड असतं तर ते जागेवरच विकलं असतं. हा तुमचा ड्राय पावडर टाईप मध्ये झाला. म्हणजे काय, बाहेर निघताना एक पावडर फॉर्म मध्ये पदार्थ बाहेर पडतोय जो आगीवरती जातोय आणि आग विझवण्याचं काम करतोय. जसं कोणती आग लागण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोणत्या रे 3? एक जळणारा पदार्थ, ऑक्सिजन आणि उष्णता. बरोबर आहे. 2 पैकी 1. आता हा काय करतोय, जेव्हा हा एखाद्या जळणाऱ्या पदार्थावर जातोय तेव्हा त्याच्यातलं ऑक्सिजन आणि त्याचा कॉन्टॅक्ट कमी करण्याचा प्रयत्न करतो. हँडलमध्ये एक कुठलीतरी वस्तू बाजूला करायची. आता एखाद्या विद्यार्थ्याला एक प्रत्येक ट्रेड मधल्या एका विद्यार्थ्याने ते चालून बघायचंय कसं काम असतंय. काही कॉमन सूचना. त्याचा जो पाईप असेल तो पाईप आधी व्यवस्थित एका हाताने पकडायचा आणि आगीकडे रोखून धरायचा. त्याच्यानंतर अग्निशामक जड असेल तर जमिनीवर ठेवला, ठीक आहे, आणि मगच हँडल दाबायचं. आलं लक्षात ना.
परत एकदा